आपण जर बघितलं तर परळी हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक देवस्थान आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा जी मोठी देवस्थान आहेत तिथे प्रथमतः दिव्यांगाला कुठेही आणि ज्येष्ठ नागरिकांना डायरेक्ट दर्शनाची सुविधा आहे। आम्ही परळी देवस्थान आणि तहसीलदारकडे मागणी केलेली आहे की परळीमध्ये दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांना डायरेक्ट दर्शनाची सोय व्हावी। त्याचबरोबर आपण शिर्डीला गेला असताल, पंढरपूरला गेला असताल, तिथल्या गाववाल्या लोकांसाठी एक सेपरेट दर्शनासाठी दरवाजा आहे। त्याच धर्तीवर परळी देवस्थान ज्योतिर्लिंगमध्ये परळीतल्या नागरिकांसाठी श्रावण महिन्यामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी प्रचंड गर्दी असते, प्रचंड देशभरातून भाविक येतात। त्यामुळे परळीतल्या लोकांचं आधार कार्ड बघून त्यांच्यासाठी दर्शनासाठी नियमित एक वेगळा दरवाजा निर्माण करून परळीतल्या लोकांना दैनंदिन जीवन जे व्यापारी आहेत, शेतकरी आहेत, इथल्या लोकांना लवकर दर्शन करून कामाला लागता यावं यासाठी आम्ही सेपरेट दर्शनाची रांग असावी परळीतल्या लोकांची ही मागणी आम्ही केलेली आहे। पुढची भूमिका काय असणार आहे? आम्ही पहिल्यांदा ट्रस्टीशी बोलू, तहसीलदारांना निवेदन देऊ। आपण या माध्यमातून जर नाही झालं आम्ही धनंजय मुंडे साहेब असतील, पंकजाताई असतील यांना निवेदन देऊ। पुढं या माध्यमातून जनभावनेनं जर त्यांनी जर विचार नाही केला त्याचं आपण आंदोलन करू निश्चित। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.